नमस्कार मित्रांनो, आपण कितीही मेहनत केली, कितीही कष्ट केले तरी काही घरांमध्ये पैसा टिकत नाही. वारंवार खर्च वाढतात, घरात वादविवाद होतात, मन अस्वस्थ राहतं आणि सुखशांती जणू हरवल्यासारखी वाटते. अनेकदा यामागे फक्त आर्थिक कारणं नसतात, तर घरातील वातावरण, नकारात्मक ऊर्जा, अस्वच्छता, चुकीची मांडणी आणि दैनंदिन सवयी यांचाही मोठा परिणाम होत असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरात सुखशांती, पैशांची बरकत, सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक समाधान टिकवून ठेवण्यासाठी काही अतिशय सोपे वास्तू उपाय. हे उपाय परंपरेत सांगितले गेले आहेत आणि अनेक लोक श्रद्धेने पाळतात. 1. घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवणे का महत्त्वाचे आहे? सर्वात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे घराची स्वच्छता. वास्तूनुसार ज्या घरात स्वच्छता असते, तिथे सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात टिकून राहते. घरात धूळ, घाण, पसारा, तुटलेल्या वस्तू, अडगळ आणि दुर्गंधी असेल तर त्या ठिकाणी मनही अस्वस्थ होतं. यामुळे घरात चिडचिड, तणाव, भांडणं आणि आर्थिक अडथळे वाढतात, असं मानलं जातं. म्हणून रोज घर झाडून पुसून स्वच्छ ठेवावं. विशेषतः मुख्य दार, देवघर, स्वयंपाकघर आणि घराचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ असावा. कारण याच भागातून घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, असं मानलं जातं. 2. मुख्य दरवाजाचे वास्तूमधील महत्त्व. घराचं मुख्य दार हे केवळ प्रवेशद्वार नसून ते घराच्या ऊर्जेचं मुख्य केंद्र मानलं जातं. असं मानलं जातं की घराचे मुख्य दार दक्षिणमुखी नसावे. पण आजकाल प्रत्येकाला घराची दिशा निवडता येतेच असं नाही. अशावेळी घाबरण्याचं कारण नाही, तर काही साधे उपाय करता येतात. मुख्य दारासमोर मोठा आरसा लावण्याचा उपाय काही ठिकाणी सांगितला जातो, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा परत जाते, अशी श्रद्धा आहे. तसंच मुख्य दारावर स्वस्तिक, उ किंवा शुभ चिन्ह लावल्याने वातावरणात मंगल भावना निर्माण होते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ, सुबक आणि अडथळामुक्त असावा. दाराजवळ चप्पलांचा पसारा, कचरा किंवा तुटलेल्या वस्तू ठेवू नयेत. घरात प्रवेश करतानाच स्वच्छता आणि प्रसन्नता दिसली, तर त्याचा परिणाम घरातील मनःस्थितीवरही होतो. 3. सूर्यप्रकाश आणि हवेशीर घर. वास्तूत सूर्यप्रकाशाला खूप महत्त्व दिलं जातं. घरातील दारं आणि खिडक्या अशा ठिकाणी असाव्यात की घरात पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा यावी. सूर्यप्रकाशामुळे घरातील ओलसरपणा कमी होतो, वातावरण स्वच्छ राहतं आणि मनालाही उभारी मिळते. अनेकदा अंधारट, बंद, जाळ जागांमध्ये नकारात्मक भावना जास्त जाणवतात. त्यामुळे सकाळी शक्य असल्यास घराची खिडकी दरवाजे उघडून सूर्यप्रकाश आत येऊ द्यावा. हा उपाय फक्त वास्तूपुरता नाही, तर आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. 4. देवघर कुठे असावे, कुठे नसावे. घरात देवघर असणं ही अत्यंत पवित्र गोष्ट मानली जाते. पण देवघराची जागा योग्य असणंही तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. वास्तूनुसार स्वयंपाकघरात देवघर नसावं. प्रसाधनगृहाजवळ देवघर नसावं. बेडरूममध्ये देवाचे फोटो, कॅलेंडर किंवा धार्मिक वस्तू ठेवू नयेत. यामागचा मुख्य हेतू म्हणजे पवित्र जागेची पवित्रता राखणे. देवघर शक्यतो स्वच्छ, शांत आणि वेगळी जागा असावी. दररोज तिथे दिवा लावावा, अगरबत्ती किंवा धूप लावावा आणि थोडा वेळ शांत बसावं. घरात देवघर नीट असेल, तर मनालाही स्थैर्य मिळतं. 5. सायंकाळी दिवा लावण्याचे महत्त्व. हिंदू परंपरेनुसार सायंकाळचा वेळ अत्यंत पवित्र मानला जातो. असं मानलं जातं की या वेळी लक्ष्मीचं आगमन होतं. म्हणून दररोज सायंकाळी घरातील देवघरात दिवा लावणं अतिशय शुभ समजलं जातं. दिवा लावल्याने घरातील वातावरण शांत, सात्विक आणि ऊर्जावान होतं.
लहानसा दिवा असला तरी त्यातून निर्माण होणारी भावना खूप मोठी असते. सायंकाळी दिवा लावल्यानंतर घरात थोडा वेळ शांतता ठेवावी, देवाचं नामस्मरण करावं. यामुळे मन शांत होतं, ताण कमी होतो आणि घरात प्रेमाचं वातावरण तयार होतं. 6. तुळशीची पूजा आणि सकारात्मक ऊर्जा. तुळस ही भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानली जाते. तुळशीला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याशी जोडले जाते. ज्या घरात तुळस असते तिथे पवित्रता, सकारात्मक ऊर्जा आणि सात्विकता टिकून राहते, अशी श्रद्धा आहे. दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुळशीला जल अर्पण करावं, नमस्कार करावा आणि शक्य असल्यास संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावावा. हा उपाय श्रद्धेचा आहे, पण त्यातून एक सुंदर शिस्त निर्माण होते. दिवसाची सुरुवात नम्रतेने आणि कृतज्ञतेने होते. 7. केळीच्या झाडाची पूजा. हिंदू धर्मामध्ये केळीचं झाड पवित्र मानलं जातं. ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीशी संबंधित मानले जाते. असं सांगितलं जातं की केळीच्या झाडाची नियमित पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात बरकत वाढते. जर घराजवळ किंवा अंगणात केळीचं झाड असेल तर त्याला जल अर्पण करून नमस्कार करावा. हा उपाय श्रद्धेने केला जातो आणि त्यामागचा भाव महत्त्वाचा असतो, निसर्गाशी जोडणं, कृतज्ञता ठेवणं आणि घरात मंगल भावना ठेवणं. 8. सूर्याला जल अर्पण करण्याचा उपाय. दररोज सकाळी अंघोळीनंतर सूर्यदेवाला जल अर्पण करणं अनेकजण शुभ मानतात. सूर्य हा ऊर्जा, आरोग्य, तेज आणि प्रगतीचं प्रतीक मानला जातो. सकाळच्या वेळेला सूर्याला जल अर्पण करताना मनात सकारात्मक संकल्प करावा. हा एक छोटासा पण प्रभावी स्पिरिच्युअल रुटीन होऊ शकतो. यामुळे दिवसाची सुरुवात शिस्तबद्ध आणि सकारात्मक होते. 9. भांडणं टाळण्यासाठी घरातील वातावरण कसं ठेवावं. घरात सुखशांती टिकवायची असेल तर फक्त वास्तू नाही तर वागणं आणि बोलणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ड्रॉइंग रूममध्ये ताज्या फुलांचा गुलदस्ता ठेवावा, असं काही वास्तू मतांमध्ये सांगितलं आहे. फुलांमुळे घरात सौंदर्य, ताजेपणा आणि प्रसन्नता वाढते. तसंच घरात टीव्हीवर, मोबाईलवर किंवा संभाषणात सतत नकारात्मकता ठेवू नये. घरात सतओरड, कटू भाषा, राग, टोमणे आणि अपमान असेल तर कोणताही वास्तू उपाय पूर्ण परिणाम देत नाही. म्हणून घरात प्रेमाने बोलणं, एकमेकांना वेळ देणं आणि आदर ठेवणं हा सर्वात मोठा उपाय आहे. 10. शयनकक्षाबाबत काही वास्तू गोष्टी. वास्तूनुसार घरातील मुख्य पुरुषाचं शयनकक्ष दक्षिण-पश्चिम दिशेला असावं, असं काही ठिकाणी सांगितलं जातं. तसंच घरात प्रवेश करताच लगेच शौचालय असू नये, असाही सल्ला दिला जातो. बेडरूम ही विश्रांतीची जागा आहे. म्हणून तिथे शक्यतो शांत रंग, कमी पसारा, स्वच्छता आणि सौम्य वातावरण असावं. बेडरूममध्ये धार्मिक वस्तू किंवा देवाचे फोटो ठेवू नयेत, अशीही मान्यता आहे. हे सर्व उपाय मनाला स्थैर्य देण्यासाठी आणि जागेचा उद्देश स्पष्ट ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जातात. 11. स्वयंपाकघर आणि अन्नाची सात्विकता. आता एक अतिशय सुंदर आणि महत्त्वाची गोष्ट. स्वयंपाकघर हे घराचं हृदय असतं. घरातील अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नसतं, तर ते घरातील लोकांच्या मनावर, आरोग्यावर आणि विचारांवरही परिणाम करतं. म्हणून स्वयंपाक करताना शक्य असल्यास स्वच्छतेने स्वयंपाक करावा. रागावून किंवा चिडचिडीत मनाने स्वयंपाक करू नये. देवाचं नामस्मरण करावं. मंद स्वरात मंत्र, स्तोत्र किंवा भजन लावावं. उदा. नमो भगवते वासुदेवाय. श्रीराम जय राम जय जय राम. किंवा आपल्या श्रद्धेनुसार कोणताही शांत मंत्र लावू शकता. असं मानलं जातं की ज्या भावनेने अन्न बनवलं जातं, त्याच भावनेचा सूक्ष्म परिणाम ते अन्न खाणाऱ्यांवरही होतो. म्हणून प्रेमाने,
शांत मनाने आणि देवाचं स्मरण करत बनवलेलं अन्न अधिक सात्विक होतं आणि सात्विक अन्नामुळे विचारही अधिक सकारात्मक, स्थिर आणि शांत राहतात. ही गोष्ट केवळ आध्यात्मिक नाही तर खूप प्रॅक्टिकल सुद्धा आहे. कारण शांत मनाने केलेला स्वयंपाक अधिक काळजीपूर्वक, प्रेमाने आणि स्वच्छतेने तयार होतो. 12. रोज पाळता येतील असे छोटे उपाय. चला आता हे सर्व उपाय अगदी सोप्या भाषेत पुन्हा एकदा समजून घेऊया. दररोज सकाळी घर स्वच्छ ठेवा. तुळशीला जल अर्पण करा. सूर्याला अर्घ्य द्या. सायंकाळी देवघरात दिवा लावा. मुख्य दरवाजा स्वच्छ आणि शुभ चिन्हांनी सजवा. देवघर योग्य जागी ठेवा. स्वयंपाक करताना देवाचं स्मरण करा. घरात रागापेक्षा प्रेमाने बोला. आणि घरात सूर्यप्रकाश, हवा आणि प्रसन्नता कायम ठेवा. हे छोटे उपाय दिसायला साधे असले तरी रोजच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. तर मित्रांनो, घरात सुखशांती, समाधान आणि पैशांची बरकत हवी असेल तर फक्त पैसा कमावणं पुरेसं नसतं. घरातील ऊर्जा, स्वच्छता, देवावरील श्रद्धा, दैनंदिन सवयी आणि एकमेकांशी प्रेमाने वागणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. हे सर्व उपाय श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहेत. प्रत्येकाने आपल्या विश्वासानुसार आणि सोयीप्रमाणे हे उपाय करावेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.